एक मोठी महत्त्वाची अपडेट कोरटकर प्रकरणात समोर येते। प्रशांत कोरटकर कोल्हापूर विमानतळावर मुंबईकडे रवाना झाल्याचं कळते। कडक पोलीस बंदोबस्तात कोरटकर मुंबईकडे रवाना झालाय। शिवप्रेमींचा रोष देखील खरं तर टाळण्यासाठी माध्यमांना भूल देण्यात आलेली आहे। कोरटकरला बंगळुरूला विमानाने नेत असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात कोरटकर मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सतेज, काय अधिकची माहिती? खरं तर शिवप्रेमींचा रोष टाळण्यासाठी माध्यमांना कोरटकरला आधी बंगळुरूला नेण्यात येणार आहे असं सांगण्यात आलं होतं, मात्र आता जी अपडेट येते ती तर आहे की कोरटकर मुंबईकडे रवाना झालाय। नक्कीच आपल्याला माहिती आहे मेघना की छत्रपती शिवाजी महाराज यांची जी बदनामी केलेली होती आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली होती, या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर पोलिसांच्या अटकेत होता। सध्या तो 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होता आणि या सगळ्या कोठडीत असताना जवळपास 12 दिवसांनंतर प्रशांत कोरटकर आज कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून मोठ्या कडक पोलीस बंदोबस्तामध्ये त्याला बाहेर काढण्यात आलं। मात्र सुरुवातीला जी सूत्रांची माहिती होती की त्याला बेंगलोरला कोल्हापूर एअरपोर्टवरून नेण्यात येईल असं सांगितलं गेलं होतं, मात्र अचानकपणे शिवप्रेमींचा जो रोष आहे तो कुठेतरी पत्करावा लागेल आणि शिवप्रेमी कुठेतरी वाटेत काहीतरी दंगा किंवा त्या संदर्भात एखादं आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं गृहीत धरून त्याचा जो मार्ग आहे तो बदलण्यात आलेला आहे। सध्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूरच्या विमानतळावरून मुंबईकडे एक फ्लाईट जाते, त्या फ्लाईटद्वारे त्याला आता मुंबईकडे रवाना करण्यात आलेलं आहे। साधारणतः 47 मिनिटांमध्ये हे फ्लाईट जे आहे ते मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उतरतं आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर कुठं जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच या केस संदर्भात पाहिलं तर 3 सशर्त अटी देखील जामिनादरम्यान त्याला घालण्यात आलेल्या आहेत। पहिली अट अशी आहे की कोरटकरनं या सगळ्या केसमध्ये फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावरती कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकायचा नाही, त्यांना फोनही करायचा नाही। सतीश, आपण पाहिलं तर अटी शर्तींसह हा जामीन खरं तर मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोरटकर जेल बाहेर आलेला आहे आणि आता तो मुंबईकडे रवाना झाल्याचं कळते। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।